नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. त्यामध्ये आता अतिशय भयानक सत्य आता समोर येऊन त्या भयानक सत्याचा उलगडा आता कसा सावलीला होतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये इकडे आता राजकुमार हा मोनिकाकडे येत आता खंड्या मेला असल्याची बातमी मोनिकाला सांगताच मोनिकाला धक्का बसतो आणि लगेच मोनिका विचार करते की त्या खंड्याला कोणी मारलं असेल. आणि मोनिका म्हणते की माझा जो अंदाज होता तो एकदम बरोबर होता. आणि खंड्या हा त्या दिवशी भैरवीच्याच घरी होता आणि तो डॉक्टर त्या दिवशी त्या भैरवीच्या घरी आला होता ना, जो डॉक्टर सारंगला इंजेक्शन द्यायला आला होता, त्याच डॉक्टरने खंड्याला ते इंजेक्शन दिले आणि तो खंड्या मेला. आणि तेच इंजेक्शन आता तो डॉक्टर सारंगला द्यायला आला होता. आणि बापरे, ही भैरवी एवढ्या थराला गेली हे मला माहीत नव्हतं. आणि हे आता मोनिकाच्या लक्षात येते. आणि मोनिकाच्या लक्षात येता बरोबर आता मोनिका तो विचार करत असताना राजकुमार म्हणतो, का गं कसला विचार करतेस? आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की त्या खंड्याचा गेम कोणी वाजवला आहे ना ते मला कळेलच. तर लगेच आता राजकुमार म्हणतो की पण खंड्याचं नाव काढल्यानंतर तू आकाशात कसं काय जाते गं? तर मोनिका म्हणते की आकाशात कुठे? अरे ना, मी तुझ्याकडे बघत होते. आणि तेवढ्यात आता मोनिका म्हणते की त्या खंड्याचं मला काही घेणं नाही आहे. एक काम कर, तो तुझ्या आईने तुझ्या नावाचं तुंतुनं लावलं आहे सारखा, राजकुमार कधी येणार आहे, राजकुमार कधी येणार आहे, जा तिला जाऊन भेट. तर लगेच आता राजकुमार म्हणतो की आईने मुलाची काढलेली ती आठवण असते, पण तुला काय कळणार मात्र, नाही का? आणि राजकुमार म्हणतो की तुझ्याकडून अपेक्षा तरी काय ठेवायची. आणि राजकुमार आता तेथून निघून जाताच इकडे मोनिका विचार करते की म्हणजे त्या खंड्याला मारणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती भैरवीच आहे. तर आणि खंड्या शुद्धीवर आला आणि त्या भैरवीने खंड्याकडून सत्य वदवले. म्हणजे खंड्याचं जे काही सिक्रेट सत्य आहे ते आता फक्त भैरवीकडेच आहे. आणि नाही काही जरी केलं तरी आपल्याला आता ते सिक्रेट सत्य माहिती करून घ्यायलाच हवं आणि त्यासाठी असा सावधगिरीने पाऊल उचलायला हवं असा विचार आता मोनिका करते. आणि त्यानंतर इकडे आता सावली ही सारंगच्या बेडरूममध्ये सारंगची काळजी घेत असताना पाठीमागून राजकुमार तिथे येतो. आणि सारंगकडे बघत आता सावलीला म्हणतो, काय म्हणतंय पेशंट? तर सावली म्हणते, राजकुमार सर तुम्ही या ना. पटकन राजकुमार आता सारंग समोर येऊन बसतो. खोट्या अश्रूंच्या धारा आता राजकुमारच्या डोळ्यातून वाहू लागतात. आणि राजकुमार म्हणतो, सारंग अरे उठ ना लवकर, मला ना तुला मिठी मारावीशी वाटते. आणि डोळ्यातून अश्रू गाळत आता राजकुमार म्हणतो की बरं झालं सावली, तुझ्या इतकं या जगात मोठं मन दुसरं कुणाचंच नाही आणि माझ्या भावासाठी तू पुन्हा आलीस. तर आता लगेच राजकुमारकडे बघत सावली म्हणते की राजकुमार सर तुमच्या इतका माझा सकारात्मक विचार कोणीच करत नसेल. आणि राजकुमार म्हणतो की माझ्या आईने तुला एवढं फारसं काही वाटेल तसं बोलली असेल आणि फारसं तुला काही येण्याचा आग्रह केला नसेल, तरीही तू माझ्या भावासाठी आलीस ना, खरंच खूप चांगलं केलं. आणि वयोमानानुसार आता तिच्याकडून तू जास्त अपेक्षासुद्धा ठेवू नकोस. ती तुझ्याशी चांगली बोलेल अथवा नाही त्याचा तू विचार करू नकोस सावली. आणि राजकुमार म्हणतो की सावली तुम्हाला मोठा भाऊ मानलास आणि मला याच गोष्टीची लाज वाटते, कारण आजपर्यंत मी तुझं रक्षण करू शकलो नाही. आणि लगेच आता राजकुमारकडे बघत आता सावली म्हणते की राजकुमार सर जाऊ द्या ना. आणि राजकुमार म्हणतो की कसं जाऊ द्या, मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही आणि तुझा संसारसुद्धा मला नीट करता आला नाही. राजकुमारकडे बघत आता सावली म्हणते, जाऊ द्या ना राजकुमार सर, नको त्या आठवणी आता पुन्हा. आणि इकडे आता राजकुमारला अमृताचं बाळ सावलीमुळे कसं गेलं हे सगळं आठवतं. आणि त्यावेळेस अमृताची काय अवस्था झाली होती. आपण जेव्हा अमृताला तिचं बाळ गेल्याचे सांगितले त्यावेळेस अमृताने कशी आपल्या कानाखाली मारली. आणि अमृताचं बाळ जाण्याचं एकमेव कारण असणारी बाई म्हणजे ती सावलीमुळेच अमृताचं बाळ गेलं हे भैरवीने कसं आपल्याला सांगितलं हे सगळं आता राजकुमारच्या डोळ्यासमोर येते. आणि ही सावली म्हणजे तुमच्या मेंदळ्यांच्या घराला लागलेलं ग्रहण असल्याचे भैरवीने आपल्याला कसे सांगितले हे राजकुमारला आठवते. आणि तिलोत्तमाने सांगितलेलं असते की त्या दिवशी जर तू अमृताबरोबर गेली नसतीस तर अमृतावरती ही वेळ आलीच नसती आणि तिची ही अवस्था झालीच नसती असे आता तिलोत्तमाने आपल्याला कसं ठणकावून सांगितलं हे देखील आता ते राजकुमारला आठवते. आणि त्यानंतर आता खंड्याने आपल्याला मोबाईल मध्ये कसं सांगितलं की सावलीला दिवस गेले आणि सावलीला हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता ती कुठेच जाऊ शकत नाही, तेव्हा वाजवायचा का तिचा तिथेच गेम हे आता राजकुमारला आठवतं. आणि त्यानंतर आता राजकुमारने सुपारी देताच आपल्या त्या गुंडांनी खंड्यासोबत कसं सावलीचं बाळ किडनॅप केलं हे राजकुमारला आठवतं. आणि इकडे आता सावली म्हणते की दादा यांना माझी आज गरज होती ना, म्हणून काही दिवसांसाठी मी इथे आली.
आता ते ऐकून राजकुमार डोळे पुसत म्हणतो की बरं ठीक आहे, पण सावली तू 8 वर्षे कुठं होतीस? आणि राजकुमार म्हणतो की 8 वर्षे तुला साधा एक मला फोनसुद्धा करावासा वाटला नाही का मी कशी आहे कुठे आहे म्हणून? आणि राजकुमार म्हणतो की तू फक्त मला एवढंच ओळखलं का मी आलो नसतो का? आणि एक फोन करायचा ना, कुठे होतीस तू मला सांग. आणि लगेच आता सावली म्हणते की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईल, पण ही शुद्धीवर येईपर्यंत मी इथेच आहे. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की तू बड्डेला आली, पण मला त्या ठिकाणी विचारताच आलं नाही. असो, पण तू सारंगची काळजी घे, नीट काळजी घे. मला ना सांगण्यासाठी तुझ्याकडे आहे वेळ, असे म्हणत आता राजकुमार जाऊ लागतो. आणि लगेच आता गॉड ब्लेस यू असे म्हणत आता असं राजकुमार जाऊ लागतो. आणि त्यानंतर आता इकडे राजकुमार सावलीला म्हणतो की तुझा मुलगा कुठे आहे ग? तर सावली म्हणते काय? तर हसतच राजकुमार म्हणतो की आम्ही ना तो छोटू 2दा भेटलोय आणि आपलं रक्त आपल्यालाच बोलवत असतं. आणि हसतच राजकुमार म्हणतो की तेव्हा माहिती नव्हतं हा तुझा मुलगा आहे म्हणून. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की तो आहे कुठे? ओवी म्हणते की तो आणि ओवी शाळेत गेले. तर राजकुमार म्हणतो अच्छा शाळेत गेले का? आणि त्यानंतर आता राजकुमार म्हणतो की 8 वर्ष झाली सावली, आणि 8 वर्षानंतर तो तुझा मुलगा अचानक माझ्या समोर आलाय, तेव्हा मी त्याला भेटीनच असे म्हणत आता राजकुमार तेथून तडतड जाऊ लागतो. आणि इकडे आता ताबडतोब राजकुमार निघून जाताच दुसऱ्या दिवशी सावली आता किचनमध्ये असलेल्या अमृताकडे येते. तर आता अमृता म्हणते की सावली अगं नाश्ता तयार आहे, काय हवंय तुला? तर सावली म्हणते ऐका ना अमृता मॅडम, काल सारंग सरांना भेटायला राजकुमार सर आले होते. तर अमृता म्हणते की अच्छा कधी आले ते? तर सावली म्हणते कालच आली. आणि इकडे आता सावली म्हणते की ते सगळं सोडा, पण अमृता वहिनी मी तुम्हाला एक सांगते, राजकुमार सर 8 वर्षांनी जेव्हा त्यांचं ते बाहेरचं प्रकरण आता समोर आलं होतं, त्यावेळेस तिलोत्तमा मॅडमनी त्यांना स्वतःच्या हाताने घराबाहेर काढलं होतं. आणि एवढंच नाही तर तुमच्या पाठीमागे सुद्धा त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या, आणि त्याही तुमच्या आईसारख्या. आणि लगेच आता सावली म्हणते की मग मोनिका ताईंना त्यांनी सून म्हणून लगेच कसं स्वीकारलं? आणि सावली म्हणते की एक माणूस एवढा कसा बदलू शकतो यावर माझा विश्वासच नाही बसत. आणि लगेच आता सावली म्हणते की मोनिकाला आईने घरात घेतलं हे खरं आहे, पण ज्यावेळेस हे सगळं घडत होतं त्यावेळेस माझी तब्येत खरंच खूप खराब होती आणि मला शुद्धच नव्हती, आणि त्यामध्ये मला काहीच कळत नव्हतं. एकदम मी त्यामध्ये सगळे हरवून गेले होते. आणि इकडे आता अमृता म्हणते की जेव्हा राजकुमार आणि मोनिका घरात आले तेव्हा त्यांच्यासोबत शुभ्रा होती, आणि शुभ्राला बघून आईचा नाविलाज झाला असे आता अमृता बोलते. आणि म्हणते की तुला तर माहिती आहे नातवंडाचा प्रश्न आला की आईचं मन कसं हळवं होतं, आणि म्हणून मोनिकाला या घरात नाविलाजाने आईला घ्यावाच लागल्याचे अमृता सांगते. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की अजून एक विचारू का अमृता वहिनी? तर अमृता म्हणते की विचार ना. तर सावली म्हणते की आपले बाबा कुठे आहेत? आणि ते ऐकून अमृताला धक्का बसतो. सावली म्हणते की खरं तर मला वाटलं होतं की ते कुठे आउट ऑफ गेलेत मीटिंग वगैरेसाठी, पण तसं नाही आहे. अमृता म्हणते की हो, आपले बाबा कुठे गेले हे मलासुद्धा माहिती नाही आहे, आणि एक दिवस कुणालाही न सांगता ते गायब झाले. सगळ्यांनी त्यांना खूप शोधायचा प्रयत्न केला आणि ते कुठेच सापडले नाहीत. आता इतके वर्ष झाले तर तेव्हा सगळ्यांनी आशा सोडून दिल्याचे अमृता बोलते. आणि अमृता म्हणते की पण आई आज तिकडे डोळे लावून बसल्यात, कधी ना कधी बाबा नक्की येतील म्हणून. आणि इकडे आता तेवढ्यात बबलू हा खाली येतो आणि बबलूचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या त्या रिपोर्टकडे जाते. पटकन बबलू ते रिपोर्ट हातात घेतो. आणि आता इकडे सावली ही किचनमध्ये अमृतासोबत बोलत असताना बबलू वहिनी असे म्हणत तिथे येतो. तर सावली म्हणते की काय आहे बबलू दादा आता? तर बबलू म्हणतो की हे रिपोर्ट, कालचे ते रिपोर्ट, आणि मोनिका बहिणीने वाचून ते तिथेच आता टेबलवर ठेवले होते. आणि जर हे आता आईच्या जर हाती लागले असते तर काय झालं असतं माहिती आहे ना? आणि अमृता म्हणते की हे जर रिपोर्ट आपण आईंना दाखवले तर भैरवीचा खरा चेहरा त्यांच्यासमोर येईल ना? तर सावली विचार करत म्हणते नाही अमृता बहिणी, हे असं आपण काहीच नाही करू शकत. आणि इकडे आता सावली म्हणते की जर हे रिपोर्ट आपण सारंगला दिले आणि जर ते भैरवी माईला कळलं तर ते दुसरे ओरिजिनल रिपोर्ट तयार करतील, म्हणजे डुप्लिकेटच असतील पण ओरिजिनल असल्यासारखे दाखवतील. आणि अमृता म्हणते की मग काय करायचं? तर सावली म्हणते की त्यासाठी आता आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. इकडे आता बबलू ते रिपोर्ट आता सावलीकडे देते आणि बबलू आणि अमृता तेथून निघून जातात. आणि इकडे आता पटकन बबलू आता अमृता वहिनीला खूप महत्त्वाचं बोलायचं असे सांगून बाहेर आणतो. तर अमृता म्हणते की काय बोलायचं आहे बबलू, जेणेकरून तुम्हाला असं ओढत घेऊन आलास? तर आता बबलू म्हणतो की सुशीलाताई त्या ना घरी गेल्यात आणि 2-3 दिवस येणार नाही म्हणालात. तर अमृता म्हणते की अरे बापरे, आता काय करायचं? आणि इकडे आता अगोदरच घोळ झाला आणि आता जर ही सुशीला निघून गेली तर मग वाटच लागायची असे आता अमृता बोलते. आणि इकडे आता अमृता म्हणते की आता काय करायचं? तर अमृता म्हणते की हे बघ,
बबलू दादा, आपण जे काही करतोय ना ते फक्त सारंगसाठी करतोय. आणि बबलू म्हणतो की मग आता आपण काय करायचं, हे सगळं दाबून ठेवायचं का, आणि मग सावली वहिनीसारखे ते दोघं एकत्र येतील. आणि इकडे आता अमृता म्हणते की सावली तिच्या आयुष्यात एकदम सुखी आहे आणि तिला 8 वर्षाचा मुलगा देखील आहे. अमृता म्हणते की पण दुसरीकडे जेव्हा सारंग शुद्धीवर येईल आणि त्याला असं कळेल की सावलीचं लग्न झालेलं नाही आणि जो कोणी आहे तो दुसरा आहे. आणि अमृता म्हणते की मग आता याचं तिला वाईट नाही का वाटणार. तर बबलू म्हणतो मग आत्ता काय करायचं. आणि आता लगेच अमृता म्हणते की हे जे सारंगने सुरू केलं होतं ना, हे नाटक तसंच चालू ठेवायचं आणि आपण ना सावलीला जाऊ शकत नाही असं म्हणू शकत नाही, तेव्हा हे नाटक असंच चालू ठेवायचं आपण. आणि इकडे आता अमृता म्हणते की तू काही काळजीच करू नको बबलू, आपण ना बरोबर वेळ आल्यानंतर सगळं काही व्यवस्थित सांगू. तर आता बबलू म्हणतो की पण सावली वहिनीचं काय करायचं, की आता तिला काय सांगायचं की सारंगची काय अवस्था झाली ती. आणि अमृता म्हणते की तू ना, मी त्या सावलीला काय सांगायचं ते बघून घेईल, फक्त तू होशी हो करायचं. पुन्हा आता अमृता आणि बबलूने केलेला असतो तो एक मोठा प्लान. आणि अमृता बबलूला घेऊन आता पुढे निघून जाते. तर इकडे आता भैरवी ही मोबाईल लावत एरझऱ्या मारत असते. आणि डॉक्टरचा फोन लागत नसल्यामुळे आता भैरवी चिडते आणि म्हणते की मार्क, या डॉक्टरचा फोन का लागत नाहीये. आणि इकडे आता भैरवी म्हणते की त्या डॉक्टरला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर उभा कर, त्याच्या हॉस्पिटलला सील लाव, त्याचं करिअर बर्बाद कर, काहीही कर, पण त्याला इथे घेऊन ये. आता बोट करत आता भैरवी म्हणते की मार्क, भैरवी म्हणते की काही जरी झालं तरी त्याला माझ्या समोर उभा कर, त्याच्या हॉस्पिटलमध्ये सगळी चौकशी कर, त्याची कुठे ना कुठे तो असणार, आणि त्याच्या फॅमिलीला धमकी दे, आणि काही जरी झालं तरी तो डॉक्टर माझ्यासमोर पाहिजे, आणि काही जरी झालं तर त्याला तू माझ्या समोर उभा कर, असे आता भैरवी बोलते. आणि मार्क निघून जाऊ लागताच आता समोरून राजकुमार येतो. आणि राजकुमार आता मार्कचा हात धरत मार्कला थांबवतो आणि म्हणतो की राहू दे सगळं. आणि राजकुमार आता मार्कला ढकलत आता मागे जा आणि तिकडे उभा राहा असं सांगून सोफ्यावर बसतो. आणि त्यानंतर आता राजकुमार मोठे आयटीत आता भैरवी समोर त्या खुर्चीवर बसताच आता भैरवी म्हणते राजकुमार, इतक्या दिवस कुठे होतास. भैरवी म्हणते की काही फोन नाही केला, मला कळवलं नाही, आणि असं डायरेक्ट माझ्यासमोर येतोयस तू राजकुमार, आणि नक्की काय घडलंय असं आता भैरवी बोलते. आणि इकडे आता भैरवी म्हणते की कोणती गोष्ट, काय घडलं ते तुला का सांगायचं आणि मला काय माहिती. तर राजकुमार म्हणतो की जे काही घडलं ना ते मला सांग. तर राजकुमार मोठ्याने भैरवीला ओरडताच इकडे आता मार्क म्हणतो की हे ओरडू नकोस. आणि इकडे आता सावली ही बेडरूममध्ये असलेल्या तिलोत्तमासाठी आता पोहे आणि चहाचा नाश्ता घेऊन येते. तिलोत्तमासमोर उभा राहत आता सावली म्हणते की मी तुम्हाला नाश्ता घेऊन आले ना, हे तुम्हाला आवडणार नाही मला माहिती. लगेच आता सावली म्हणते की मोनिका ताईसुद्धा बाहेर गेल्या आणि सुशीला ताईसुद्धा घरामध्ये नसल्यामुळे मला तुम्हाला नाश्ता आणावा लागला. आणि ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की बापरे, एवढं मोठं स्पष्टीकरण, आणि मला नाश्ता आणण्याची काही गरजही नव्हती असे आता तिलोत्तमा बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की मला जर भूक लागली असती तर मी आले असते, बरं जाऊ दे, आता आणलाच आहे नाश्ता तर ठेव तिथे. आणि इकडे आता सावली ते नाश्त्याचं ताट आता समोर ठेवत असताना सावलीचे लक्ष आता चंद्रकांतरावांच्या त्या फोटोकडे जाते. आणि लगेच तो फोटो बघून सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. पाठीमागून तिलोत्तमा आता ही सावली काय बघते या असा विचार करून आता सावलीकडे बघू लागते. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की इकडे एवढी मोठी गोष्ट घडली, सारंगचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, आणि जर तू मला कॉल करून सांगितलं असतं तर जमलं नसतं का. आणि इकडे ते ऐकताच आता भैरवी म्हणते की मोनिका, ती नाही का तुझी बायको, मोनिका आणि तू ही जी दोघांनी जी घाण करून ठेवली ना, ती घाण मी काढण्याचा प्रयत्न करते, आणि तुम्ही जी घाण करून ठेवली ती या भैरवी वजने निस्तरवली असल्याची भैरवी बोलते. आणि जर मी तुला याच्यातून बाहेर काढलं नसतं तर कधीच तुझ्या गळ्यात एक आता फास असता, फास, आणि कधीच तू जेलमध्ये गेला असता. आणि हे सगळं मी घडून आणलं तरीसुद्धा तू माझे उपकार मानायचे सोडून मला अरेरावीची भाषा करतो आणि मला जाब विचारतोस का, अशी आता भैरवी राजकुमारला बोलते. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की भैरवी, अरेरावीची भाषा करू नको, माझ्या गळ्यात जर फास आला तर मी माझ्यासोबत तुलासुद्धा लटकवील, एवढं तू लक्षात ठेव. आणि राजकुमार म्हणतो की मला ना काही कळतच नाही आहे, तुमच्या हातातून एवढा मोठा माणूस कसा निसटला. आणि राजकुमार म्हणतो की तुम्हा दोघांना एक छोटीशी गोष्ट कळली नाही आणि जमलीही नाही, मला तुझ्याकडून अपेक्षा होती पण तूही सांगितलं नाहीस. आणि भैरवी म्हणते की मुळात त्या खंड्याविषयी तुम्हाला एवढं वाटत होतं तर त्याला घेऊन जायचं नाही, ते माझ्या उरावर बसायला का ठेवलं. आणि राजकुमारचे ते बोलणे ऐकताच आता भैरवीला आपण मार्कसोबत त्या खंड्याला कसं त्याची भेट घ्यायला गेलो हे सगळं आता भैरवीला आठवतं.
आणि भैरवी कशी आता मार्क्सला तिथे घेऊन गेली आणि त्यानंतर आता भैरवीने खंड्याला विचारलं, नाव काय बोल, हे बघ तुझे राजकुमार सर तुझ्या पुढे उभा आहेत आणि ते तुला सांगतो राहिले की नाव सांग म्हणून. आणि त्याच वेळेस आता ती ऐकताच आता खंड्या म्हणतो की तिचं नाव ओवी आहे. आणि त्यानंतर आता राजकुमार म्हणतो की बरं जाऊ दे, बरं झालं तू त्याला भेटलीस, पण 8 वर्षापूर्वी जे काही घडलं होते ते तुला सांगितलं का? तर आता भैरवी म्हणते नाही, तो तसं काहीच बोललेला नाहीये. आणि भैरवी म्हणते की उद्या या अशा प्रसंगी जर खंड्या मेला तर मग त्याचा आपण शोक करत बसायचं का? आणि भैरवी म्हणते की आता तुझ्याकडे म्हणजे तुझ्याकडून त्याला जे काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या. आणि त्यानंतर आता इकडे आता भैरवी ही राजकुमारला म्हणते की अबीर हा सावलीचा मुलगा आहे, हे सत्य तू आता मान आणि हे सत्य खरं आहे, तेव्हा या सत्याचा आता अंतिम सत्य समजून तू त्याचा विचार कर. आणि सावलीचा मुलगा अबीर आहे आणि तो 8 वर्षाचा झाला असे भैरवी आता राजकुमारला सल्ला देते. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की अजून एक दुसरी गोष्ट, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू सावलीच्या मुलाला हात देखील लावायचा नाही, असे आता भैरवी बोलते. आणि त्यानंतर आता राजकुमार आता हुशारीचा डाव खेळतो आणि हुशारीने राजकुमार आता भैरवीकडे बघत आता राजकुमार म्हणतो की मग सारंगचा ॲक्सिडेंट कसा झाला भैरवी माई? तर आता भैरवीला धक्का बसतो आणि इकडे तिकडे बघत आता भैरवी ही आता काय बोलावं तिला आणि काही नाही कळत नसतं. आणि त्यानंतर आता इकडे सारंग हा शुद्धीवर येताच आता ओवी आणि अबीर हे सुद्धा सारंगच्या बेडरूममध्ये आलेले असतात. आणि सावली, ओवी, अबीर आता तिघेही सारंगची काळजी घेऊ लागतात. पण अचानक आता सारंगची तब्येत पुन्हा आता बिघडते आणि लगेच आता सारंगला खूप त्रास होऊ लागतो. तर सावली गडबडते आणि पटकन सावली आता तिलोत्तमाला सारंगची तब्येत खालावल्याचे बोलताच आता तिलोत्तमा वाऱ्याच्या वेगाने डॉक्टरला कॉल करते आणि म्हणते की डॉक्टर साहेब, सारंग शुद्धीवर आला पण सारंगची तब्येत ना पुन्हा एकदा अचानक बिघडली आहे. आणि त्यानंतर आता इकडे सारंगची तब्येत अचानक खालावल्यामुळे पुन्हा आता तिलोत्तमा डॉक्टरला कॉल करते. तर इकडे सावली काळजी घेत असते आणि सावली सारंगचा हात धरून म्हणते की सारंग सर उठा ना. आणि इकडे आता अबीर आणि ओवीला सुद्धा आता सारंग दोघेही आता सारंगला उठवण्यासाठी प्रयत्न करू लागतात. ओवी म्हणते की काही जरी झालं तरी बाबा तुम्हाला उठावंच लागेल आणि उठा ना अशी प्रार्थना आता इकडे ओवी करते. पण त्याचा मात्र काही उपयोग होत नसतो. आणि ते सगळं बघता क्षणी अबीर आता ओवीला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो की ओवी, जर आता आपल्याला सुपर हिरोला बरं करायचं असेल तर आता आईने सांगितल्यामुळे आपल्याला विठोबाची भेट घ्यावीच लागेल आणि त्यासाठी आपल्याला पंढरपूरला जावं लागेल. आणि लगेच आता अबीर आणि ओवी दोघेही पंढरपूरला जाण्यासाठी आता आवरू लागतात. इकडे आता सारंग हा शुद्धीवर येत नसतो आणि सारंगला आता श्वास घेण्यासाठी आता त्रास होऊ लागतो. आणि त्याच वेळेस इकडे आता तिलोत्तमा सावलीसमोर हात जोडत म्हणते की सावली, काहीही कर पण माझ्या सारंगचा जीव वाचव. आणि त्या क्षणी इकडे आता ज्यावेळेस डॉक्टर येतात त्यावेळेस कोणता धमाका उडतो आणि त्या औषधाचे सत्य आता तिलोत्तमा समोर आता दुसऱ्या डॉक्टर बरोबरीने सावली आता कशी पोहोचवते हे बघायला आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.